बारामती पोटनिवडणुकीसाठी करुणा मुंडे यांनी अर्ज भरलाय। तुम्ही अर्ज दाखल करायला आलाय, काय सांगाल आज बारामती पोटनिवडणुकीसाठी? बारामतीमध्ये आज मी 10 दिवसपासून मी ऐकत होती की बिनविरोध आणि आज काल मला असं माहीत पडलं की कोणत्याही मोठ्या पक्षाने फॉर्म भरलेला नाही आहे आणि त्याच्यासाठी एक लोकतंत्र आहे, प्रजातंत्र आहे, तो लोकांना एक पर्याय म्हणून कोणीतरी पाहिजे आणि निवडणूक व्हायला पाहिजे असा माझा विचार आहे। मी आता सांगू शकत नाही, पण लोकांचा विकास तो नाही झालेला। सडक वडक तो मी बघितलेले नाही आतापासून। हां, बघितल्यानंतर मी तुम्हाला 100% बाईट देऊ या गोष्टीवरती की कुठे विकास झालेला आहे, कुठे नाही झालेला, पण लोकांचा विकास नाही आहे। त्याच्यासाठी हे लोक आज माझे पाठीमागे, हे सगळे बारामतीचे आहे, कमीत कमी 50 लोक। बारामती पोटनिवडणुकीसाठी करुणा मुंडे यांनी अर्ज भरलाय। तुम्ही अर्ज दाखल करायला आलाय, काय सांगाल आज बारामती पोटनिवडणुकीसाठी? बारामतीमध्ये आज मी 10 दिवसपासून मी ऐकत होती की बिनविरोध आणि आज काल मला असं माहीत पडलं की कोणत्याही मोठ्या पक्षाने फॉर्म भरलेला नाही आहे आणि त्याच्यासाठी एक लोकतंत्र आहे, प्रजातंत्र आहे, तो लोकांना एक पर्याय म्हणून कोणीतरी पाहिजे आणि निवडणूक व्हायला पाहिजे असा माझा विचार आहे। मी आता सांगू शकत नाही, पण लोकांचा विकास तो नाही झालेला। सडक वडक तो मी बघितलेले नाही आतापासून। हां, बघितल्यानंतर मी तुम्हाला 100% बाईट देऊ या गोष्टीवरती की कुठे विकास झालेला आहे, कुठे नाही झालेला, पण लोकांचा विकास नाही आहे। त्याच्यासाठी हे लोक आज माझे पाठीमागे, हे सगळे बारामतीचे आहे, कमीत कमी 50 लोक।